सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये देशभरासह इतर देशातील सुद्धा अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी या विद्यापीठामध्ये येत असतात। मात्र या विद्यापीठातली एक धक्कादायक बाब समोर आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एका विद्यार्थिनीचा वसतिगृहामध्येच डिलिव्हरी बॉयकडून विनयभंग झालेला आहे। 30 वर्षीय सागर वाझे अशा नावाच्या डिलिव्हरी बॉयकडून डिलिव्हरीचं पार्सल देण्यात आल्याच्या नंतर तिसऱ्या मजल्यावरती हा डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर विद्यार्थिनी समोरच त्यांनी हस्तमैथून केलं। असा धक्कादायक प्रकार जो आहे तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये घडलेला आहे। यामुळे इथल्या विद्यार्थिनीची सुरक्षा आहे तो प्रश्न ऐरणीवरती आलेला सध्या पाहायला मिळत आहे। सध्या आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहोत आणि हेच वसतिगृह आहे। याच वसतिगृहामध्ये खरं तर इतर राज्यातील बाहेर राज्यातील आलेली ही विद्यार्थिनी आहे आणि या विद्यार्थिनीवरती हा प्रसंग जो आहे तो ओढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र खरं तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या जी सुरक्षा रक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकांनी या डिलिव्हरी बॉयला तिसऱ्या मजल्यावर जाऊन दिलंच कसा हाही प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। मात्र त्या विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की हा डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरती आला आणि तिसऱ्या मजल्यावरती आल्याच्या नंतर हे पार्सल देण्याच्या नंतर त्यांनी त्याचं पॅन्टचं हुक काढलं आणि माझ्यासमोर हस्तमैथून केलं असा थेट आरोप केला आहे। आणि हा गुन्हा जो आहे तो चतुरसिंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे। त्यांना पोलिसांकडून आता अधिकचा तपास अधिकची माहिती घेतली जात आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।